तर हा तुम्हाला हा जे आहे तर मग पहिले तर मी तुम्हाला सांगतो की विचारतो की सध्या जे आपण जे क्लास घेतला पुण्यामध्ये 2 दिवसाचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे हम्म. असले तर काही असेल तर म्हणजे ते टीचिंग स्टाईल मध्ये कधी काही प्रॉब्लेम वाटला का त्याच्याबद्दल थोडंफार सांगा. आणि किती दिवसाचा आपण क्लास घेतला होता हा टोटल? 2 दिवसाचा. 2 दिवसाचा, बरोबर. तर मग जे आपण दोन. तुम्हाला जे शिकवलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम हम्म. किंवा हम्म. ते जे स्टाईल होते आपण जे ज्या पद्धतीने तुम्हाला कव्हर केला, नाही ते बरोबर हा, तर ते त्याचप्रमाणे कसं होतं, करतोय काय आता होतं, पण बरोबर होतं का? हा. त्याच्यामध्ये काय आहे साहेब कधी कधी ना त्या ह्याला ऍपला एरर येतो साहेब. म्हणजे त्याला जर समजा मी 1-2 दिवस नाही ओपन केलं ना बर बर. की त्याच्यामध्ये एरर येतोय. ते अच्छा. परत आयडी हे ते रिफ्रेश वगैरे येतं. तेवढा एक प्रॉब्लेम. आणि मला काय होतंय, बर. मला हा. लॅपटॉप घेऊन बसायला एवढा वेळच नाही भेटत आहे. मी सध्याला मोबाईलवरच ट्रेडिंग करतोय. पण बर मागे बर. 2 दिवस केला होता ना तेव्हा ते मी 2-3 दिवसांचा खुल्यावर प्रॉब्लेम आला होता. अच्छा अच्छा. तर काय करायचं, नॉर्मली कधी प्रॉब्लेम आला ना सर, तर ते बंद करून चालू करायचं, किंवा हम्म. कधी काही प्रॉब्लेम जरी आला तरी डायरेक्टली मला कनेक्ट हम्म. करा, तुम्ही मला सांगत जावा की काय प्रॉब्लेम हा आला, किंवा हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची हा हा आणि ते मला पाठवून देत हा जावा. हा ठीक आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट केली आता अशामध्ये, तर त्याच्यामध्ये हा किती दिवस झाले म्हणजे स्टार्ट केलेलं क्लास झाल्याच्या नंतर? क्लास झाल्यानंतर मला त्या आठवड्याचा ब्रेक दिला होता मी. बर. आठवड्यावर ब्रेक देऊन मग चालू केलं होतं मी. म्हणजे स्टडी करून घेतला ओके. अगोदर काय काय झालं आपल्या क्लासमध्ये. हा हा हा. प्रिपरेशन करून घेतलं त्याच्यानंतर मग चालू केलं. ओके ओके, डन. आता आणि त्याच्यानंतर चालू केलंय मला वाटते. हा हा बोला सर. हा, तुम्ही बोला बोला, आहे माझं लक्ष. हा चालू केल्यानंतर मला असं वाटतं की मी एक आठवड्याभरामध्ये ना म्हणजे 5 दिवसाचं आपलं काही आठवड्याचं असतं त्यातलं हा. पहिल्यांदा मी 3 दिवस प्रॉफिट आणि 2 दिवस लॉस मध्ये होतो. बर त्याच्यानंतर नेक्स्ट वीक मध्ये 1 दिवस लॉस मध्ये होतो आणि 4 दिवस प्रॉफिट मध्ये होतो. बर. आणि हा त्याच्यातला एक म्हणजे महत्वाचा क्वेश्चन असा होता की सगळ्यात मोठा फटका कितीचा बसलेला आहे? 10,600चा. काय बोलतं, 10,600चा? हा पण अच्छा. ते म्हणजे माझं ते काय झालं मी हा ट्रेड घेतला हा. आणि माझा मोबाईल हरवला होता. बापरे. सकाळी हा नाश्ता मोबाईल हा हरवला आणि तो मोबाईल मोबाईल त्या एका हा गाडीवाल्याला सापडला. त्याने हा दिवसभर फोन नाही उचलला माझा. त्याने संध्याकाळी मग मला वाटतं 1-2 तासांनी नाही 2 तासांनी फोन उचलला. हा पण तो माझा मोबाईल हरवला होता आळंदीमध्ये. हा. आणि तो घेऊन गेला ह्याला वाकडला. बापरे. हा मग हा मग हा. त्याच्याकडे जाऊन दिला त्याने. म्हणजे त्याने पैसे मागितलेले मला सुरुवातीला. बर त्याला म्हणलं होतं मी देतो तुला पैसे काय पाहिजे देतो म्हणलं होतं मी त्याला. पण बर बर. त्याने मोबाईल दिला पण पैसे नाही घेतले त्या दिवशी. मला बघताच हा. नाही आला ऍक्च्युली म्हणजे असा अच्छा प्रॉब्लेम अच्छा. झाला मला त्या दिवशीचा. ओके. आणि सगळ्यात मोठा ते प्रॉफिट मिस्टेक मुळे कितीचा झालं. होता? तोच 14,600 काहीतरी. 14,600चा का? काल बर परवा. बर. हा. बर हम्म. बर. आणि हे आपलं नॉर्मली फक्त लक्षात ठेवत जावं हम्म. सर, जेव्हा तुम्ही ट्रेड घेताय तर तुम्हाला सुटेबल हा टाइम हा भेटला पाहिजे व्यवस्थित लक्ष देण्यासाठी. हा बरोबर बरोबर बरोबर. बरोबर. नाहीतर काय होतं, हा प्रॉब्लेम एक असं होईल की तुम्हाला की एकदा तुम्हाला कारण इंडेक्स चांगला हा पळत असतो त्याच्यामुळं. हा बरोबर ठीक आहे. बरोबर. आणि ते काय होते सर माहितीये का त्या नेमकं ना त्या वेळेतच हम्म, माझा सगळा शेड्यूल हे असतं म्हणजे कामाचं नाही का सगळ्या काय लोकांना करते मग? वेळेवर कामाला लावायचं. हे सकाळी 1-1.5 तास गेला ना नंतर दिवसभर मला काय काम नसतं मी कसाही वेळ काढू शकतो. पण तो हा हा हा. सकाळचा वेळ थोडा ऍडजस्ट करणं अवघड चाललंय मला. बर बर. आणि आणि जॉब पण नाही हे सोडू शकत. हा, ते पण आहे. आणि हे हा. विचारायचं होतं मला की तुम्हाला जेव्हा कधी काही क्वेश्चन वगैरे, तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे कधी काय भेटलाय, कधी काय कसं राहिलाय की तुम्हाला काही डाऊट आलाय आणि तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह नाही झाला, पण असं कधी काही झालंय का झालाय कधी? झालाय. असं कधी तर काही नाही झालं. नाही झालं ना, तेच पॉझिटिव्ह म्हटलं. रिस्पॉन्स पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला तुमच्याकडनं मला. ओके ओके. तेच म्हणलं, ते जरा थोडस हा मला फीडबॅक घ्यायचा होता. बऱ्याच दिवसापासून कोणासोबत रिव्ह्यू चर्चा द्यायला. केली नाही मी त्याच्यामुळं. आणि हम्म. जर नॉर्मली रेटिंग जर द्यायची म्हटलं तर किती देताल, 0 पासून ते 10 पर्यंत? तर कितीपर्यंत असं असेल म्हणजे जर
7च्या अबो असेल तर वर्थ इट आहे आपलं, जे हा काय मी तुम्हाला कनेक्ट आहे. आणि जर द्या द्या काही द्या. कमी असेल सर्व्हिस बद्दल, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा डायरेक्टली. त्यात आपण नाही काही नाही इम्प्रुव्हमेंट करू आपण त्यात आणखीन. काही सजेशन असेल तर माझ्या ते पण द्या मला. माझ्या अवरेज नुसार मी तर तुम्हाला 10 out of 10 देईन. अरे वा. काय अपेक्षा ठेवू शकतो 2 दिवसाच्या क्लास कडनं अजून मी. हा धन्यवाद, धन्यवाद. बरं, आणि काही म- तुमच्याकडून म्हणजे सजेशन्स ते वगैरे असेल तर म्हटलं की मला सांगा. मी सजेशन आपलं साहेब मला एकच वाटते, ते जे बर. आपले जे हे आहेत ना, ऍप आहेत ना, हा हा. ते त्याच्यात काहीतरी हे करायला पाहिजे होतं. कारण थोडस काय होतं ते कधी कधी लॅक वगैरे लॅक किंवा होतं. स्लो वाटतंय असं काही हा वाटतंय हा का? हा हा हो बर हो 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 लॅक 100% लॅक आहे त्याच्यामध्ये काहीतरी. कारण काय होतं बर. थोडंसं फास्ट प्रोसेस करायला गेलं ना लॅक होतं ते. ओके ओके. तुम्ही नॉर्मली कशावरून कनेक्ट होतात? म्हणजे मोबाईल इंटरनेट का मोबाईल वायफाय वरून? सध्याला तरी नाही, घरी वायफाय आहे, बाकी मोबाईलच्याच नेटवर्कला. बर. एकदा तुम्ही काय करा सर, नॉर्मली आपलं वायफायवर एकदा ट्राय करा, आणि तरी काही प्रॉब्लेम आला तर नक्की मला सांगा. तर त्याच्यावर आपण नक्की काम करू. ओके चालते चालते चालते. ओके ओके आहेत मला चालेल. त्याच्यामध्ये ना थोडस ते कधी कधी वॉच लिस्ट आणि रिवर्ट नाही का, म्हणजे हा हा रीचेकिंगचं वगैरे असते ना, हा हा. ते थोडस मला त्यात गोंधळ व्हायला लागलाय वॉच लिस्ट वगैरे काढायला नाही का. ओके ओके. तर काय करू आपण, मी आता ते लवकरच येईल मी पुण्यामध्ये. तर आपण त्याच्यावर नक्की काम करू. वाटलं तर तुम्ही सॅटर्डे संडे वेळ काढा, खास भेटायला या. तेवढंच थोडंसं 2-4 तास तेच आहे. बसलं तर इम्प्रुव्हमेंट काहीतरी करता येईल आपल्याला. ठीक आहे. आपल्याला साहेब आता पुढचा क्लास करायचा आहे आपल्याला. चालतंय की चालतंय. तुम्ही सांगा कधी चालू करायचं, करू आपण. ठीक आहे. आपल्याला पुढचा क्लास करायचा आहे. माझं फक्त आता काय राहिलंय, माझे 6 फ्लोअर बाकी बिल्डिंगचे. हा हा आणखी 6 नाही, हा. ऍक्च्युली 8 फ्लोअर बाकी आहेत. म्हणजे माझं एक 3 महिन्याचं काम आहे, 3 ते 4 महिन्याचं आहे. महिन्याचं काम. राईट राईट. हा एवढं एक 2-3 महिन्याचा माझा एवढा प्रोजेक्ट संपला ना माझ्या हातातला. हा हा. मग आम्हाला प्रोजेक्ट संपल्यानंतर कंपनीकडनं नाही का एक 20 दिवसाची सुट्टी असते. बर. म्हणजे ब्रेक ब्रेक असतो असतो थोडस काही. रिलॅक्सेशन, हा रिलॅक्सेशन साठी. मग बर त्याच्यानंतर बर. परत दुसऱ्या प्रोजेक्टवर टाकणार त्यांनी. अच्छा अच्छा. आणि सध्या साईट हा कुठं मग चालली तुमची सध्या? कुठल्या एरियामध्ये इथं पुण्यात? इथं याला आहे, सरोळीला आहे. तरोळी साईडला का? ओके ओके. हा चालेल चालेल. नक्की तुम्ही सांगा, एक तेव्हा आपण चालू करू नंतर डबल, काही प्रॉब्लेम नाही. हा, आणि राहिली तेवढं गोष्ट, झाल्यानंतर कधी काही प्रॉब्लेम आला तुम्हाला इन केस जरी, हा तुम्ही मला डायरेक्टली हा मेसेज टाका. 10-11 वाजू द्या, काही प्रॉब्लेम नाही. इन्स्टंट तुम्हाला ठीक आहे साहेब. तुम्हाला काय जे काय असेल हा तुमचं सोल्युशन तर केलं जाईल. ठीक आहे. काय काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम. चालेल चालेल. ठीक आहे सर. ओके ओके.